माय माऊली नमस्कार. आला आला अधिक मास, पूजापाठ सोबत अधिक मास पोथी ऐकू खास. घर एक मंदिर गोकुळवास, वसुदेव सुतं देवं कंसचानूर मदनं देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरुं. बोला जय श्री कृष्ण. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. लक्ष्मीने विचारले, सर्व पापांचा क्षय ज्या व्रताने होईल असे कोणते व्रत अधिक मासात करावे ते कृपा करून मला सांगावे. तेव्हा विष्णूने तिला महिनाभर मौनाने एक वेळच जेवण करावे असे व्रत सांगितले. जे उपवासाने फळ मिळते तेच मौनयुक्त जेवणाने मिळते. अधिक मासात जेवताना मौन पाळावे याचाच उपयोग नारदाला पूर्वजन्मी झाला होता. तो दाशीपुत्र होता. त्याने अधिक मासात असे मौन व्रत आचरले होते. आपण सुद्धा आज मौन व्रत करूनच जेवण करायचे, भोजन करा. त्यामुळे त्याला साधूंची संगती लाभली. त्याला नंतर विप्रत्व प्राप्त झाले. तेथेही त्याने कुरुक्षेत्रात अधिक मासात 3 दिवस उपोषण केले. त्यानंतर तो ब्रह्मदेवाचा मानसपुत्र झाला, सर्व ज्ञान संपन्न झाला. याविषयी एक इतिहास सांगतोय, ऐका. अवंती नगरीत वेदशर्मा नामक एक ब्राह्मण राहत असे. तो तपस्वी होता. तो वृद्ध झाला होता. अधिक मास जवळ आला तेव्हा त्याने उपवास व्रत करण्याचा बेत केला, पण तेवढे बळ त्याला नव्हते. तेव्हा रात्री त्याला देवाने स्वप्नात येऊन सांगितले की त्याने मौन व्रत करावे. त्याने तसे मौन व्रताचे आचरण केले. त्यामुळे साक्षात श्रीकृष्ण पुरुषोत्तमाने त्याला दर्शन दिले. अनेक वरदाने त्याला दिली. त्या वेद शर्माने सर्व परोपकाराची कृत्ये केली, सर्व सुखे भोगली. शेवटी त्याला वैकुंठात नेण्यासाठी विमान आले. वाटेत इंद्राने त्याच्याजवळ 1 दिवसाच्या मौनाचे फळ मागितले. ते त्याने दिले, पण तेवढ्यानेच इंद्राला बल प्राप्त झाले व तो वृत्रासुराला मारू शकला. वेद शर्मा वैकुंठास गेला. ही कथा विष्णूने लक्ष्मीला सांगितली असे वाल्मिकीने दृढ धन्वा राजाला कथन केले. तीच कथा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आता आपण ऐकूया पोथी. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. इंदिरा म्हणे, ओ शेषशाही, तुम्ही उत्तम कथेले सर्वही उपवास करण्याविषयी सामर्थ्य नाही. जयाची तई सर्व पापक्षय होय. ऐसरिक मासी करावे काय, ते माझा दयाळा निसंशय कृपा करुणी सांगी जे. त्या ऐकुणी वैकुंठनाथ म्हणे, प्रिय सांगतो ऐक. उपवास करण्याविषयी देख, सामर्थ्य नसे जयासी तई मनमासी अनुदीन. मौणे करावे एकभुक्त भोजन, अथवा मौणे हविषान्न नेहमी भक्षण करावे. उपवासे जे पुण्य लावते त्याची मौन भोजन मिळते, आणि त्याने सर्व दुरिते लोपती जाणती संशय. मौने होय सौभाग्य प्राप्ती, मौने सर्व कलह मिटती. मौनेची लाभे सुख संपत्ती, मौनेची कीर्ती वाढते. मौनेची होते सुंदर रूप, मौने आयुष्य वाढते अमूप. मौनेची हरती सर्वताप, म्हणून मौनेची सदा धरावे. स्नान होम आणि भोजन तिठाई धरावे नित्य मौन. येथील मौनाची फळे कवन, ती सांगतो ऐक सिंधुजय. मौन स्नाने तेज प्राप्ती, मौन होमे जळ संपत्ती. मौन भोजने पही निश्चिती, आयुष्य वृद्धी हो तसे. स्नान समय जे बोलत तयाचे तेज वरून हरित. होमो समयी मौन सांडित, ते दरिद्र होत अग्नी होरोषे. आणि भोजनी मौन त्यागित, तयाच्या ईशा मृत्यू रहित हरित. यास्तव मनुष्य मात्रे सतत मौन धरावे तिठाई. ऐसे ऐकुणी पयोब्दी सुता म्हणे, हो दयाळा भगवंता, तुम्ही मौन व्रताची तत्वता अत्युत्तमा मता कथी लिहित. परित्या व्रताचे किती प्रकार, ते धरावे कियत कारवर. येई सकळ सविस्तर मजला आता सांगिजे. मग श्रीजी म्हणे, जगन्नाथ, मौनाचे 2 प्रकार असत. एक ते भोजनात पर्यंत, आणि प्राणायुत्यंत दुसरे. जे भोजनात पर्यंत मौन ते थोक्त फळ दे संपूर्ण, आणि प्राणाहू अत्यंत ते त्याहून किंचित न्यून देत असे. जैसे जयाचे होईल तैसेची तय किती की जे केवळ मौने लावते उत्तमशील. पण पापे सकळ नासती, अधिक मासी मौनव्रत करीत तया अक्षय फल लावत. हेची महापाप नाशार्थ व्रत, वर प्रायचित्त असे पै. आणि जी जी असेल कामना, ती मौनेची होते परिपूर्ण. मौन व्रत फलाच्या वर्णना सहस्रवदना शक्ती नोहे.
देवर्षी नारद पूर्वकल्पात अत्यंत नीचदासीयुत असोनी तेने अधिक मासात मौनव्रत आचर्यले तेने तो सतसंगती पाहुनी सत्पुरुषांच्या कृपे करुणी दासी पुत्रत्वाला गीकला टाकुणी विप्रत्वाला गुणी पावला ते अधिक मासी त्रिदीन कुरुक्षेत्री केले पोषण तेने आता ब्रह्मसूत होऊन ज्ञान संपन्न झाला असे ऐसे मनोव्रताचे फल नारदासी लादले निर्मळ तिथी नक्षत्राची पर्वकाळ तुझ सकळ मौनापडे अधिक मासी मनोव्रत केले तेने इष्टापुरत पुरतादी फळ साधिले सर्व साधनाहुनी आगळे सुलभसे मनोरथ जयाच्या साधना क्लेशभूत त्या नाना तीर्थ यात्रा विमारत सकळ मासाहुनी अत्यंत अधिक मास श्रेष्ठ असे केवळ एक अधिक मासा समान द्वादश शब्दाधिक नव्हे जाण मग तेथे करीती मौन भोजन काय पुण्य वर्णावे अधिक माशीच्या मौन भोजनेशी तुळिता मेदनी दानासी स्वामीने ऐसे विधी विष्णू महेशी निचेसी कथिले असे सर्वदाने अनेक अधिक मास तुळेने तुळितानी शेष सकळ दानावणे विशेष अधिक मासच व्रत असे येथे यदाविधी स्नान करीती ते धन्य होत त्रिजगती आणि या माझी दीप उजळती ते धन्य तमसती नीचे आणि मनोरथ जे आचरत ते त्याहुनी धन्य दान निचित हेतीच्या अर्चनादी कर्म निचित आजन्म कृत पापेना सती इंदिर अधिक मासा माझारी जो कपटेही किंचित व्रत करी तयाच्या दर्शन मात्रे सुंदरी जगनिर्धारी पूत होय जयाने मदभक्तीने वाहिले अधिक मासे मनभोजन केले तरी धर्मात काम मोक्ष भले वेगे साधिली नीचे शतवरुषे करिता पोषणे जे पुण्य लाभे मानवा कारणे तेची एक मौन भोजने लाभते दान पद्मालय याविषयी इतिहास एक उत्तम सांगतो ऐक अवंतीपुरी वेद शर्मा नामक ब्राह्मण एक वसत असे तो स्वाध्याय निरत शांतदांत महातपस्वी अभिमान रहित निर्मम निरीच्छ निष्पापदपूत पाहणे जितेंद्रिय होता पै ऐसे स्वधर्मे रात्रंदिवस वर्तत असता सविशेष कदाचित कालपर्य अधिकमास अतिनिकट पाहतला ते जाणूया तो विप्र रात्री अंतरिक विचार उदयी कपासनी परिकर अधिक मास लागला आहे परी सांप्रत माझ्या देही उपवासाचे सामर्थ्य नाही तरी जेणे तयाचे फळ येई ऐसे काय करावे ऐसा विचार करिता उपवासाचे सामर्थ्य नाही तरी जेणे तयाचे फळ ऐसे काय करावे ऐसा विचार करिता विप्रासी झोप लागली अचिता तो स्वप्नेश्वरी येऊनी स्वतः मौन व्रत उपदेशिले आणि गुप्त झाला भगवान तो वेद शर्मा जागृत होणं हे हरिचेची कृत्य संपूर्ण ऐसे जाणून आनंदला नेत्री चालल्या प्रेमा सुधारा म्हणे काय केले शारंगधरा कृपा करुणी मज पामरा उतारावयासी दीनवत्सले तो बीरत्वम आजी मदत विलेसी विशरत उपकार में प्रतिबंध कैसा उतरा येऊ की ऐसे प्रेमानंदे बोलत मेदिनी पडला दंडवत असो मग तेने त्या मासात मौनाशन व्रत चालविले शुद्ध प्रतिपदेपासून नित्य मौने भोजन करून अंत्यमोशेचे उद्यापन यथाविधान सारेले तो त्या वेद शर्मा लागे अनुग्रह केजे म्हणून वेगी साक्षात पुरुषोत्तम रथांगी तया सानिध पातला आणि म्हणे रे साधी ब्राह्मणा मी तुझं झालो प्रसन्न मना तरी माझे मागे वरदाना पुरवीन कामना सर्वे हे ऐकून तो वेद शर्मा म्हणे भगवंता पुरुषोत्तमा तू पुरवीसी माझ्या कामा तरी सांगतो ऐके दयाळा देवा तुझ्या पाद पंकजी सरदा भक्ती राहावी माझी आणि त्वद्भक्तजनांच्या काळजी प्रेमाससी असावा ब्रह्मोदरवासी शुभ चक्रवर्ती सई दुर्लभ ऐसा परम सौख्याचा लाभ व्हावा दुर्लभ याच जन्मी काया वाचा म्हणे करुण नित्य करावे विप्रसेवन नाना विभव भोग संपूर्ण अखंड अनुदीन मिळावे दीनावरी म्या अनुग्रह करावा परत दुःख समूह करावा दाणे करण्याचा लहाव घ्यावा प्रेमा ठेवावा स्वधर्मी मम देही आरोग्य सावे गृह माझे धन वाढावे क्षत्रात बहुधान्य पिकावे गोधन व्हावे विपुल पै कदापि माझा स्वजनासी वियोग न होणे ऋषिकेशी आणि मज अंती स्वदेशीसी वैकुंठी गमन घडावे हे सगळं माझे मागणे देवात्वा मज देणे ऐसे तय वेद शर्माने व्रतप्रदाने याची तई तयाच्या त्या व्रते करुण पुरुषोत्तम झाला प्रसन्न म्हणून तया तैशेची तत्क्षण वरप्रधान दिले
आणि भगवान पावर अंतर्ध्यान. मग तो एद ब्रह्माशा ब्राह्मण यथेच नाना भोग भोगून आनंद घन झाला. अनेक नानाविध यज्ञ केले, वापी कूप तडाग बांधिले, पान पोया धर्मशाळा देऊळे, ठाई ठाई बांधिले, नाना दाने दिदले पवित्र, सुखी केले सुहृद मित्र. वनग्रामात धी ठाई सर्वत्र अन्न सत्रे स्थापिली, ऐसी पुण्यकर्मे बहुत, मेदी निवरी केली संपद सतत. पुढे तेने वैकुंठा प्रत जाया तेव्हा इचिले, तेव्हा सुरेंद्र दुर्लभेसे विमानावर प्रेक्षिले खासे. जयाच्या सुंदर तेज प्रकाशे दश दिशा उजळल्या, तय विमाने आरुढोन वेद शर्माय वैकुंठा लागुण, तो मार्गा माझी निर्जरगण येऊन तया पूजिती, आणि मिळती गा भाग्यवंता ब्राह्मणोत्तमा कृतार्था. त्वारिक मासी म्हणूव्रता आचरिलेसी यथार्थ, तयाचे फळ हे तुझ लागी प्राप्त झाले धन्य तू ती जगी. तो तया देवेंद्र लागवेगी उजुणी साष्टांगी पार्थित, अगा विप्रोत्तमा मी किंचित महागत पुरवी मनोरथ. अधिक मासे म्हण भोजन व्रत त्वा यथार्थ साधिले जे, तयाच्या एक दिनाचे फळ मज देई होऊन दयाळ. एकदाची तत्काळ इंद्राची देत झाला ते, मग तत् प्रभावे सुरेंद्राने रुद्रासुरासुरी क्षणी. असो पुढे त्या वेद शर्माने वैकुंठ केले आगमन, तो सदा बहु सौख्य लाभित भोगित, यद्यापि वैकुंठ आहे वसत. इंदिरे मौन भोजनाचा यथार्थ ऐसा मेत प्रभाव पै, अधिक मासी मौन भोजन केले, तेने सर्वची पुण्य साधिले, यास्तव सर्व साक्ष पिभले, मौन व्रताचे कीजिये. एवं प्रकारे ऋषिकेशी कथित झाला इंद्रियसी, ऐसे श्री वाल्मिक दृढ धन्वयसी कथन करीते झाले. इति श्री अधिक मास महात्म्य सार, बृहन्नारदीय पद्माधार, सज्जन श्रोतैकोत चतुर, सप्तदशोऽध्याय गूढ. श्री पुरुषोत्तम मास अर्पणमस्तु शुभं भवतु. इति सप्तदशोऽध्याय. श्री कृष्णार्पण भवतु, शुभं भवतु. आज आपण ओम श्री कृष्णाय नमा माळ जप करूया. माळ जप झाल्यानंतर ग्रुपवर लिहायला विसरू नका. ओम श्री कृष्णाय नमः. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्रवण केले तर श्री पुरुषोत्तमाय नमः लिहा.